नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय RT 25% ॲडमिशनमध्ये नेमकं ॲडमिशनची प्रक्रिया असते कशी आणि याच्यामध्ये कुठल्या स्टेपनं आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागतं. याच्या संदर्भात सविस्तर माहितीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेलच्या आयकॉनला हिट केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, या संदर्भात आणखी बरेच सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहेत, ते पण पाहायला विसरू नका. तर चला आपण सर्वप्रथम student.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. आता इकडे कसं येणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जायचं व्हिडिओच्या, तिकडे तुम्हाला ही लिंक आहे. पण गडबड करू नका, लगेच क्लिक करून त्या साईटवरती जाऊ नका, कारण व्हिडिओ आणखी बाकी आहे. तर सर्वप्रथम त्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पोर्टलला रिडायरेक्ट होता आणि इकडे आल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे की हे जे आपल्याला RT अंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे. तर आता याच्या संदर्भात बऱ्याच लोकांचे बरेच वेगवेगळे डाऊट्स असतात. त्याच्यामधला एक डाऊट्स म्हणजे प्रवेश प्रक्रिया नेमकं कशी. तर याला आपण आज पूर्ण क्लॅरिफाय करणार आहोत आणि ते पण ऑफिशियल पद्धतीनं, जसं की यांना सांगितलं आहे तसं. तर सर्वप्रथम या साईटवरती आल्याच्या नंतर इकडे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन अवेलेबल्स आहेत. याच्यापैकी आपल्याला बघायचे ॲडमिशन प्रोसेस. आता मी इथे एक ॲडमिशन प्रोसेस नावाच्या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे आणि त्याला थोडंसं मी काय करतो, झूम करून घेतो. याच्यामुळे काय होईल की जे तुम्हाला पाहायला क्लिअर दिसेल. तर RTची जेव्हापासून ऑनलाईन प्रोसेस सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत सद्यस्थितीपर्यंत याची जी प्रक्रिया आहे 3 फेजमध्ये डिवाइड केली जाते. एका ह्याला आपण म्हणतो स्कूल, एका ह्याला चाइल्ड आणि एका ह्याला लॉटरी. तर आता स्कूल, चाइल्ड आणि लॉटरी काय याला पण आपण स्पेसिफिक हे करणार आहोत, डिस्क्राईब करणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, ॲडमिशन प्रोसेस फॉर RT 25% रिझर्वेशन थ्रू ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर RT मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक पाल्याला किंवा त्याच्या पालकाला हे ॲप्लिकेशन ऑनलाईन वेबसाईटद्वारे सादर करायचे. आता हे सादर करण्यासाठी त्यानं मी तुम्हाला जी लिंक दिली या वेबसाईटवरती यायचे, रजिस्ट्रेशन करायचे, हवी ती डिटेल्स त्याच्यामधली आपली जी आहे ती भरून इकडे यायचं आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण शाळा म्हणतो. आता शाळेमध्ये काय आहे ते पाहू. इलिजिबल स्कूल टू फिल फॉलोइंग डिटेल्स अँड गेट अप्रुव्हल ऑफ क्लस्टर URC हेड टू मेक द स्कूल अवेलेबल फॉर सिलेक्शन. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याला एखादं RT मध्ये मोफत प्रवेश घ्यायचा आहे तेव्हा सर्वप्रथम शाळेला सुद्धा की जर याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर, म्हणजे हे ऑप्शनल थिंग आहे, प्रत्येक स्कूलला पार्टिसिपेट करायचंय का नाही करायचं हे स्कूलवर डिपेंडेंट आहे. तर त्यासाठी त्यानं सुरुवातीला त्याच्या क्लस्टरमध्ये आपल्या शाळेसाठीचं एक ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्याला जसं अप्रुव्हल भेटेल तसं स्कूल कॉन्टॅक्ट्स, व्हॅलिड एज लिमिटेशन फॉर ॲडमिशन, टोटल स्ट्रेंथेन 30 सप्टेंबर 2014, इनटेक अँड वॅकन्सीज फॉर RT 25% रिझर्वेशन, ॲक्युरेट स्कूल लोकेशन ऑन गुगल मॅप. म्हणजे शाळेला ऑनलाईन येण्यासाठी किंवा शाळेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही डिटेल्स वरती क्लस्टरला प्रोव्हाइड करावं लागते. त्याच्यामध्ये शाळेचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, ॲडमिशनसाठी व्हॅलिड वय जे की RTने ठरवलंय त्या पद्धतीनं तिथं सांगावं लागेल. टोटल स्ट्रेंथ, इनटेक आणि वॅकन्सीज म्हणजे काय की आपल्या शाळेमध्ये एकूण किती वॅकन्सी शिल्लक आहेत किंवा किती मॅक्झिमम ॲडमिशन आपण घेऊ शकतो याची ॲक्युरेट माहिती आपल्याला या पोर्टलला किंवा या क्लस्टरला द्यावी लागते आणि आपल्या शाळेचं ॲक्युरेट गुगल मॅपवरचं लोकेशन ही त्यांना प्रोव्हाइड करावं लागतं. हे शाळेसंदर्भात करण्याजोगी पहिली प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये आपल्याला म्हणजे सर्वसामान्य पालक आणि पाल्य यांना कुठलीही प्रोसेस करायची नाहीये. ती शाळा स्वतः अवेलेबल होण्यासाठी ही सगळी प्रक्रिया राबवते आणि याच्या थ्रू ते आपल्यासाठी सिलेक्शनसाठी अवेलेबल होते. आता पार्ट 2 आहे चाइल्ड. आता चाइल्ड मध्ये काय समजून घेऊया. आता चाइल्ड याच्यामध्ये दिले दिस स्टेप इन्व्हॉल्व्ड आर ॲज फॉलोज. ह्या स्टेपमध्ये या प्रक्रियेमध्ये खालच्या स्टेप्स इन्व्हॉल्व्ड आहेत किंवा खालच्या स्टेप्स करणं गरजेचं आहे जेव्हा आपल्याला फ्रीमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. तर याच्यामध्ये पहा, फर्स्ट गेट युअर ॲप्लिकेशन नंबर, रजिस्टर ऑन द कम्प्युटर, द ॲप्लिकेशन नंबर अँड पासवर्ड विल बी कम्युनिकेटेड ऑन युअर रजिस्टर मोबाईल. म्हणजे काय सांगितलंय
जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचे तेव्हा तुमचा ऍप्लिकेशन नंबर रजिस्टर असला पाहिजे कुणासोबत, यांच्या वेबसाईट सोबत. आणि ते जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा रजिस्ट्रेशनच्या वेळी तुमच्या मोबाईलला एक ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड येतो, तो तुम्हाला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. कशासाठी? जेव्हा तुमचा नंबर लागला नाही लागला किंवा त्याचं स्टेटस आणि केलेल्या ऍप्लिकेशनची माहिती, ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घेण्यासाठी ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड आहे एंटर चाइल्ड डिटेल्स अँड पॅरेंट डिटेल्स. जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरता त्यावेळी चाइल्ड डिटेल्स म्हणजे पाल्याची आपल्या काही माहिती भरावी लागते, ज्याच्यामध्ये नाव, जन्मतारीख, जन्माचे ठिकाण, राहायचा पत्ता, वडिलांचा मोबाईल नंबर, अशा प्रकारची जी चाइल्डची डिटेल. आणि पॅरेंट डिटेल्स मध्ये वडिलांचा व्यवसाय, वडिलांचं इन्कम, वडिलांची कास्ट, ह्या सगळ्या गोष्टी फॉर्म मध्ये भराव्या लागतात. तर याच्यासाठी आपल्याला सेकंड नंबर ऑप्शन दिले. थर्ड, आता या थर्ड मध्ये लोकेट ऍड्रेस ऍक्युरेटली टू लिस्ट स्कूल विदिन 1 किलोमीटर टू 1 to 3 किलोमीटर रेंज फ्रॉम युअर हाऊस. यांना काय सांगितले, जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरता याच्यामध्ये मेक शुअर करा की तुमचा ऍड्रेस तुम्ही प्रॉपरली भरला आहे, ज्याच्यामध्ये तुमचं अंतर जर शाळेच्या 1 किलोमीटर किंवा 1 ते 3 किलोमीटरच्या आत असेल तर तुम्हाला शाळा मिळण्यासाठी सोयीस्कर होईल किंवा तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल जेव्हा तुमचं अंतर 1 ते 3 किलोमीटर असेल. आता याच्यानंतर विचारले सिलेक्ट द रिक्वायर्ड स्टँडर्ड. आता याच्याशी निगडीत तुमचे काही जे मापदंड गव्हर्नमेंटने ठरवून दिले ते मापदंड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्याच्यात तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे असं त्यांना सांगितलेलं आहे. जसं की आता एखाद्या मापदंडामध्ये एक जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने एखाद्या कास्टमधून जर ऍप्लिकेशन केले असेल तर त्या व्यक्तीचं कास्ट असणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या प्रकारचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या लाभाचं ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. म्हणजे काय की आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट जे साईटवर दिले जातील ते भरणं गरजेचं आहे. आणि 6वं कन्फर्म द ऍप्लिकेशन. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या माहिती भरायला सुरुवात करतात आणि ह्या माहिती भरून होतात तेव्हा तुम्हाला कन्फर्म ऍप्लिकेशन करायचं. आता कन्फर्म ऍप्लिकेशन म्हणजे भरलेली माहिती बरोबर आहे असं आपल्याला टिक करायचं. आणि हे करण्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा तुम्ही कन्फर्म ऍप्लिकेशन करता तेव्हा फॉर्म मध्ये कुठलीही आणि कसल्याही प्रकारची दुरुस्ती केली जात नाही किंवा होत नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरून सुद्धा ऍप्लिकेशन भरू शकत नाही किंवा तुमचे मल्टिपल ऍप्लिकेशन असेल तर फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे कन्फर्म ऍप्लिकेशन काळजीपूर्वक करायचं असतं. त्यानंतर आहे 7वं आफ्टर कन्फर्मेशन टेक द प्रिंटेड ऍप्लिकेशन अलॉंग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट टू हेल्प डेस्क प्रोव्हाइडेड. यांना काय सांगितले, जेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म कन्फर्म करता, कन्फर्म केल्याबरोबर तुम्हाला प्रिंटेड एक ऍप्लिकेशन फॉर्म मिळणार आहे. तो फॉर्म घ्या, त्याच्यासोबत हवे असलेले कागदपत्रे जे की तुम्हाला पुरवलेले आहेत ते तुम्ही त्याच्यातून पहा आणि ते सगळे कागद घेऊन तुम्हाला तुमचा नंबर लागल्याच्या नंतर व्हेरिफिकेशनला द्यावायचे आहेत. हे झाला पार्ट 2 किंवा आपण याला म्हणू चाइल्डची डिटेल्स. आता पार्ट 3 आहे लॉटरी. आता पार्ट 3 लॉटरी सगळ्यात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पार्ट आहे, हा समजून घ्या. याच्यामध्ये परत 5 पार्ट मध्ये याला डिवाइड केले. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे द स्कूल हॅव्हिंग मोर वॅकन्सी अँड लेस नंबर ऑफ ऍप्लिकेशन विल अलॉट द सीट टू ऑल ऍप्लिकंट्स. म्हणजे काय, एखाद्या शाळेमध्ये जर 10 वॅकन्सी असतील आणि फॉर्म मात्र 5 गेले असतील तर प्रत्येक गेलेल्या विद्यार्थ्याला डायरेक्टली त्याचं ऍडमिशन केलं जाईल किंवा त्यांना त्या ह्या स्कूलमध्ये ऍडमिट करून घेतलं जाईल. अशा प्रकारची प्रोसेस यांना सांगितलेली आहे. सेकंड काय पाहूयात. The school having less vacancy will use lottery system. The lottery will drawn and generated by the district administration, that is education officer primary for the district. आता याच्यामध्ये यांचं म्हणणं काय आहे की जेव्हा एखाद्या शाळेमध्ये 10 वॅकन्सी असतील आणि ऍप्लिकेशन फॉर्म जर 20 गेलेले असतील तर इथे लॉटरी टाइप मध्ये तुमचं लॉटरी काढली जाणार आहे. ती काढली कुणाद्वारे जाणार आहे तर जेव्हा जिल्ह्याचे जे व्यवस्थापक असतील किंवा एखादे शैक्षणिक अधिकारी असतील, हे फक्त जिल्ह्यापुरतच आहे, तेव्हा ही अशी कन्सेप्ट वापरून तुम्हाला तो ड्रॉ काढला जाईल आणि त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव येईल त्याला प्रवेश दिला जाईल. आता थर्ड पाहूया दी सिलेक्शन विल बी पब्लिश्ड ऑन दी सिस्टीम. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की कुठलं ऍडमिशन आपला नंबर लागलाय नाही लागलाय ह्याच्या संदर्भात सविस्तर माहितीची यादी या साईटवरती दाखवली जाणार आहे. आता फोर्थ द लिस्ट विल बी मेड अवेलेबल अंडर ऍप्लिकेशन लॉग इन फॉर पेरेंट्स. द ऍडमिट कार्ड कॅन बी प्रिंटेड. जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर तुमचं स्टेटस किंवा तुम्ही जर त्याच्यामध्ये पात्र असाल ती माहिती तुमच्या लॉग इन मध्ये दाखवली जाईल.
त्यासाठी तुम्हाला ॲडमिट कार्ड नावाचं एक ऑप्शन प्रोव्हाइड केलं जाईल. तिथे क्लिक करून तुम्ही ॲडमिट कार्ड प्रिंट काढू शकता, ज्याच्यावरून तुम्हाला ॲडमिशन घेणं सोयीस्कर होईल. आणि या लास्टमध्ये काय, स्कूल विल बी ॲडमिट द स्टुडंट ॲज अप्रोचेड बाय पॅरेंट्स आफ्टर कम्प्लिटिंग नेसेसरी रिक्वायरमेंट. आता जेव्हा तुम्ही तुमच्या ॲडमिट कार्ड प्रिंट करता तेव्हा शाळेचं काय काम आहे की जे विद्यार्थी सिलेक्ट झालेत त्यांना ॲडमिशन करून घेणे. पण आता हे ॲडमिशन करून घेण्याच्या पूर्वी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला, ज्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स देऊन फॉर्म भरला किंवा ज्या रिक्वायर्ड रिझर्वेशन घेऊन फॉर्म भरला त्याच्या संदर्भात सगळे हवे असलेले कागदपत्र घेऊन तुम्हाला त्यांना ठरवून दिलेल्या अथॉरिटीकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांच्याकडून त्याची एक कॉपी घेऊन ते सगळे डॉक्युमेंट घेऊन शाळेकडे जायचे. मग शाळा काय करेल की त्याच्यामध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घेईल आणि तुमच्या पाल्याचा प्रवेश झाला, पूर्ण झाला असं सगळं माहिती याच्यामध्ये सांगेल. तर हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल ॲडमिशन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अद्याप या प्रक्रियेबद्दल ज्या लोकांना माहित नाही किंवा माहिती नाही त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि अद्याप चॅनलवर जर नवीन असाल आणि या संदर्भात नवीन माहिती जर घेण्याची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.